प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाते. राम समर्थ. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थानच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन. 8 ऑक्टोबर. प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. जगात कोणीही सुखी नाही असं समर्थ सांगतात, पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो. खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळजीच नाहीत असे म्हणून कसं चालेल. मागल्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो. पण त्याचबरोबर फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो. पण त्यातून सुटण्याचा मार्ग आपण पाहत नाही. कर्मामध्ये आजवर मोठे मोठे लोक गुंतून राहिले आहेत. जन्माला आलो ते जन्माचे सार्थक करून घेण्याकरता, पण या फेऱ्यातच आपण अडकून राहिलो आहोत. तर काय उपयोग. आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात, परंतु फिरवणारा तो दुसरीकडेच असतो. त्याप्रमाणे देहाचे देहपण जीव असेल तोपर्यंत, त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देहपणही नाहीचे होते. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते. एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फारशी पुरसत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा. त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूकच लागणार नाही, फार सुख होईल. एका गृहस्थाने त्याच्या भावाशी भांडण होते. त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये. काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा. आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो. पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते, पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आज चांगले करणे जरुरीचे आहे. तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करीत बसणे म्हणजे जे करू नये ते करणे, हे मायेचे लक्षण होय. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्याना परवा येणारच आहे. पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये. व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जवळून टाकावा ही पुढची पायरी. कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी. रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजीही करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. बोधवचन. कर्तव्ये असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. आजचा हिंदू कर्तव्य दिन विशेष. शारदीय नवरात्र. दुर्गेच्या कात्यायनी रूपाचे पूजन. सरस्वती आवाहन. स्कंद षष्ठी. चांद्रमासातील शुक्ल षष्ठी ही स्कंद षष्ठी मानली जाते. मुरुगन, सुब्रह्मण्य, कार्तिकेय अशी स्कंदाची विविध नावे आहेत. अलीकडच्या काळात बालरोग झपाट्याने वाढले आहेत. या विकारांवर स्कंद उपासनेचा उपाय सुचवत आहोत. स्कंद षष्ठीच्या व्रताने ग्रहदोष नाहीसे होण्यास मदत होते. या दिवशी सकाळी लवकर उठून सुस्नात होऊन व्रतसंकल्प करावा. शिवपार्वतीसह स्कंदाच्या प्रतिमेची स्थापना करून फुलं, चंदन, धूप, फळं, मिष्टान्न यांनी विधिवत पूजा करावी. स्कंदाला मोदक व मोरपंख प्रिय आहे. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणावे. म्हणजे बालकांमध्ये जन्मतःच ऑटिझम, अस्थिमृदुता,
मूळदूस, एपिलेप्सी यासारख्या दिसणाऱ्या विकारांवरती काही प्रमाणामध्ये उपाय केला जाईल. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाई देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहोत. जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.